नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्मसाठी डॉक्युमेंट्स काय लागतात, फॉर्म कशा पद्धतीनं सेपरेट स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं आहे हे सर्व तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. अनेक विद्यार्थी आणि पालकांचे कॉल येत आहेत की सर फॉर्म भरताना आम्हाला कास्ट सर्टिफिकेट बद्दल काय माहिती आहे, आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये तर आम्ही काय केलं पाहिजे, फॉर्म भरताना एक्झॅक्टली आम्ही काय स्टेप्स घेतल्या पाहिजे. हे अनेक विद्यार्थ्यांचा, काही विद्यार्थी अर्धे फॉर्म भरतात, काही विद्यार्थी अजून फॉर्मच भरत नाहीत. एक्झॅक्टली सर्व या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आमचं एनटीएशी देखील बोलणं झालेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट बद्दल एक्झॅक्टली कशा पद्धतीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्याच पद्धतीनं फोटो कसा असायला पाहिजे, फिंगरप्रिंट्स तुमचे कसे असायला हवेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहे. आता आपण सुरुवातीला बघूया की मी तुम्हाला फॉर्म तर असं सांगितलेला होता, साधारणतः 10 स्टेप मधला हा फॉर्म आहे. प्रत्येक स्टेप मी तुम्हाला सांगितलेलीच होती की कशा पद्धतीनं कुठे काय माहिती भरायची आहे. आता आपण बघूया की हे जे कास्ट सर्टिफिकेटची माहिती कुठे असणार आहे, तर तुमचे जे पर्सनल डिटेल्स आहेत विद्यार्थ्याचे, या पर्सनल डिटेल्स मध्ये इथे एक कॅटेगरीचा हा ऑप्शन आहे, तुम्ही इथे बघू शकता कॅटेगरीचा ऑप्शन. ठीक आहे. आता सपोज इथे काय कोणकोणत्या कॅटेगरी येतात, जनरल कॅटेगरी आहे, एससी एसटी आणि ओबीसी अशा एवढ्या कॅटेगरी आहेत. सपोज जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी आहे, तर माझी कॅटेगरी ओपन आहे, तर बाकी काही डॉक्युमेंट लागेल का, इथे काहीच नाही. ओपन कॅटेगरी केल्यानंतर तुम्हाला कुठले कास्ट सर्टिफिकेट वगैरे लागत नाही. महत्वाचं दुसरं काय आहे, ज्या दिवशी फॉर्म चालू झालेला होता पहिला आणि दुसरा दिवस, त्यावेळेस तिथे कास्ट सर्टिफिकेट हे ऑप्शनल होतं, म्हणजे आपल्याला अपलोड करण्याची गरज नव्हती. परंतु फॉर्म मध्ये चेंजेस होत होते. साधारणतः आधी ऍड्रेस प्रूफ पण मागत नव्हते, आता नंतर मागायला लागले. तर असे चेंजेस झाले. आता व्यवस्थित साईट सुरू आहे, आता काही चेंजेस नाहीयेत, काहीच नाहीये. परंतु तुम्हाला हे सर्व करताना ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आपल्याला जर कॅटेगरी असेल तर आपल्याला त्या कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती देखील भरणं गरजेचं आहे. जनरल म्हणजे ओपन ज्यांचं आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. सपोज माझी आता कॅटेगरी ईडब्ल्यूएस असेल, ठीक आहे, ईडब्ल्यूएस, मग कन्फर्म कॅटेगरी म्हणतं इथं ईडब्ल्यूएस केलं मी. ठीक आहे. मग इथे ऑप्शन्स आहेत, ठीक आहे, की आहे का तुमच्याकडे. येस जर म्हटलं माझ्याकडे आता आहे कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं आहे, तर मग इथे त्याचा आयडी नंबर काय आहे, केव्हा काढले आणि कुठल्या ऑथॉरिटीकडून काढले हे डिटेल्स भरावे लागतील. सपोज माझ्याकडे नाहीये तर मी काय, सपोज इथं काय दिलं ऑप्शन, नाही नसल्यांना नो आय हॅव अप्लाइड बट अवेटिंग द सर्टिफिकेट, म्हणजे माझ्याकडे नाहीये परंतु मी अप्लाय केलंय आणि मी सर्टिफिकेटची वाट पाहत आहे. तरी देखील त्यावेळेस तिथं तुम्हाला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते. त्या रिसिप्ट वरचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाक, जो काही ईडब्ल्यूएस असेल ज्याचा काय असेल त्याचा सर्टिफिकेट नंबर, ऑथॉरिटी इश्युइंग ऑथॉरिटी कोणती आहे, त्यांचं नाव आणि केव्हा अप्लाय केलं त्याची डेट, हे सर्व त्याच्यावर असतं. ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. सपोज आता दुसरी कुठली कॅटेगरी ओबीसी असेल, सेम त्या फॉर्मॅटमध्ये असेल तर ठीक आहे. परंतु आता सर माझ्याकडे नाहीच आहे आणि सेंट्रलचा आता केल्यानंतर मला त्याची व्हॅलिडिटी संपते 1 एप्रिल 2025 पासून ते पुढे काढल्यानंतर लागू होऊ शकतं. हे अगदी बरोबर आहे. तर अशा ज्यांनी अप्लाय केले त्यांना रिसिप्ट मिळाली, त्यांनी त्या पद्धतीने भरा. परंतु ज्यांच्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट असेल तर अशा विद्यार्थ्यांनी स्टेटचं सर्टिफिकेटची देखील इथे इन्फॉर्मेशन भरली तरी देखील चालतं. आता जे NT1 NT2 SBC वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात ते सेंट्रलला OBC NCL सेंट्रल लिस्टमध्ये येतात. तर अशा विद्यार्थ्यांनी स्टेटच्या सर्टिफिकेटची माहिती आणि स्टेटचं सर्टिफिकेट अपलोड केलं तरी देखील चालेल. हे आमचं ऑफिशियली NTA सोबत बोलणं झालेलं आहे, त्यांनी देखील हे सांगितलं. सेम इश्यू जेव्हा JEE चे फॉर्म चालू झाले होते, JEE फॉर्मला देखील त्याच पद्धतीनं हा इश्यू आलेला होता. त्यावेळेस देखील आम्ही कन्फर्म केलेलं होतं आणि अनेक विद्यार्थ्यांनी स्टेटसच फॉर्म अपलोड केलेला, कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेलं होतं आणि त्याच्यानुसार त्यांचा फॉर्म देखील सबमिट झाला, सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाहीये. तुमच्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला कुठेही फॉर्म मध्ये बिलकुल अडचण येणार नाही. आणि जे कॅटेगरी तुम्ही इथे मेन्शन करणार आहे त्याची इथे माहिती भरणं गरजेचं आहे. आणि जेव्हा शेवटी डॉक्युमेंट अपलोडेशन ही स्टेप येईल त्यावेळेस त्या कॅटेगरीचं ते सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं. म्हणजे थोडक्यात स्टेटचं तुमच्याकडे आहे चालेल, जुनं कुठलं आहे ते देखील चालेल, परंतु ते असणं गरजेचं आहे किंवा ते पुढे निघणं गरजेचं आहे. हे मात्र लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी. निघतच नसेल उभे अप्लाय करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुमची जी काही कॅटेगरी आहे त्या इथे तुम्ही मेन्शन करणं गरजेचं असतं. हे झालं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कॅटेगरीच्या माहितीबद्दल. आता हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल, त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका, फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. आम्ही व्हायब्रंटमध्ये तुम्हाला फोटो देखील काढून देतोय, फॉर्म देखील विद्यार्थ्याचे भरून देतोय. आपल्या प्रत्येक ब्रांचला, व्हायब्रंटच्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, संभाजीनगर, पुणे अशा सर्व ब्रांचेसला फॉर्म भरणं सुरू आहे, फोटो काढून देणं सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे जवळ पडते तिथे जाऊन फॉर्म भरू शकतात. सर आता हे देखील झालं. आता फॉर्मचं हे कशा पद्धतीनं आहे, फोटो तुम्हाला एक थोडंसं फोटोचं मी सांगतो आणि सही वगैरे कसा. आता बघा इथे फोटोचा 2 प्रकारचे फोटो लागतात. 2 प्रकारचे कोणते, एक तर हा पासपोर्ट साईज फोटो आहे, ठीक आहे, पासपोर्ट साईज फोटो.
आता हा फोटो जो आहे आपण साधारणतः याच्या 9 कॉपी देतो. तुम्हाला किती लागणार आहेत? आता फोटो अपलोड करण्यासाठी एक लागेल, ऍडमिट कार्ड आल्यानंतर त्यावर पेस्ट करण्यासाठी लागतं, एक्झामला गेल्यानंतर ते एक अटेंडन्स शीट असते त्यावर एक पेस्ट करावं लागतं. म्हणजे पासपोर्ट साईजचे कमीत कमी 2 तरी फोटो तुम्हाला असणं गरजेचं. आपण साधारणतः विद्यार्थ्यांना 9 फोटो देत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पोस्ट कार्ड साईजचा फोटो, त्यात तो सेम फोटो असतो, तो फोटो मोठा. परंतु आता इथे तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा इथे कशा पद्धतीने आहे, तर इथे याचं बॅकग्राऊंड कसं आहे, ह्या फोटोचं बॅकग्राऊंड आहे व्हाईट, म्हणजे पांढरं व्हाईट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे आणि तुमचा पूर्ण चेहरा त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि खाली सर्वात खाली इथे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे जे असेल ते. मग याच्यामध्ये सर माझं सरनेम आधी किंवा मार्कशीट प्रमाणे असायला हवं का? असं बिलकुल काहीच नाही. खाली फक्त पूर्ण नाव असणं तुमचं गरजेचं आहे आणि त्याच्या खाली डेट ऑफ टेकिंग फोटोग्राफ, म्हणजे तुम्ही आज सपोज आज फोटो काढला तर आजची डेट काढा, म्हणजे लेटेस्ट त्याच्यावरची डेट असणं गरजेचं आहे. आणि हेच फोटो सेम फोटो तुम्हाला एक्झामच्या वेळेस लागणार आहे. त्यामुळे या फोटोचा बॅकअप ठेवा, सॉफ्ट कॉपी ठेवा, हार्ड कॉपी तर तुमच्याकडे असणारच आहे, ते पण आठवणीनं घ्या. कारण की सेम फोटो जो तुम्ही आता काढलाय तोच तुम्हाला ऍडमिट कार्डवर प्रिंट करायचा आहे आणि त्याच्यानुसारच तुमचं फोटोचं फेस आयडेंटिफिकेशन होणार आहे. त्यामुळे हे फोटो तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. मग फोटो झाल्यानंतर पुढे काय की साधारणतः फिंगरप्रिंट्स. आता बघा लेफ्ट हँड, राईट हँड फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन्स म्हणलंय. आधी फक्त खूप आधी असायचे की नुसते थंब इम्प्रेशन्स वर चालायचं, पण आता नाहीये. तुम्हाला 10 बोटाची ठसे अशा पद्धतीनं तुमच्याकडे फॉर्मवर असणं गरजेचं आहे. व्हाईट पेज घ्यायचं, व्हाईट पेजवर तुम्ही हे असे प्रकारचे थंब इम्प्रेशन्स घ्यायचे आणि ते स्कॅन करून अपलोड करायचंय. ठीक आहे. तुम्हाला काही विद्यार्थ्यांचं येते की सर आम्ही नुसतं थंबच अपलोड करतोय, असं बिलकुल चालणार नाही. तुम्हाला 10च्या 10 बोटाच्या अशा पद्धतीचे फिंगरप्रिंट्स तुमचे त्याच्यावर अपलोड होणं जास्त गरजेचं आहे. कन्फर्मेशन पेज आल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला दिसेल देखील बघा. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं आहे. आणि सिग्नेचर तुम्ही एक व्हाईट पेज घ्या, व्हाईट पेजवर तुमची सही करा आणि ती सही करून तुम्ही अपलोड करू शकता. बाकी तर तुम्हाला याच्यासोबत काय कास्ट सर्टिफिकेट, जरा कॅटेगरी असेल तर ते सर्टिफिकेट अपलोड करायचंय. 10thचं पासिंग सर्टिफिकेट, 10th स्कोर कार्ड लागेल. सीबीएसई बोर्ड असेल तर एकच सर्टिफिकेट असतं तेवढंच. त्याच्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि हे फोटो 2 फोटो आणि सिग्नेचर अशा पद्धतीचं एवढ्याच पद्धतीनं आहे. महत्वाचं काय होतं कास्ट सर्टिफिकेट बद्दल अनेक विद्यार्थ्यांना तो प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे ते वाट पाहत होते की काय होईल काय नाही ते. आणि बाकीचे डॉक्युमेंट्स तर मी ऑलरेडी सांगितलेले आहे. तुम्हाला डेमोस देखील दाखवला की कुठल्या स्टेपला कशा पद्धतीने काय भरलं पाहिजे. फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील, अजून काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यानुसार नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. थँक्यू सो मच.